नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इरई या नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर वसलेलं आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो, घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, पारस औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? पारस औष्णिक विद्युत केंद्र हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर पारस, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आहे, पारस हे औष्णिक विद्युत केंद्र अकोला या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, पाली श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाली श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर रायगड या जिल्ह्यामधलं ते मंदिर आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, देऊळगाव रेहकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? देऊळगाव रेहकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, यांची स्थापना सन 1989 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, सह्याद्री पर्वताची निर्मिती ही खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? सह्याद्री पर्वताची निर्मिती ही खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? तर सह्याद्री पर्वताची निर्मिती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, प्रस्तरभंग यांच्यामुळे सह्याद्री पर्वताची ही निर्मिती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा, तर मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, शेरवली हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, शेरवली हे महर्षी कर्वे यांचं ते जन्मगाव आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी ही म्हणजेच यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, यशदा ही संस्था
पुणे या शहरामधली ती एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर ज्ञानेश्वर सागर हा जलाशय अहमदनगर या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण जलाशय आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका देशाचा लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका देशाचा लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रशिया देश या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूया. भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? तर भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. राष्ट्रगीत कोणतं आहे? राष्ट्रगीत कोणतं आहे? जनगण मन. आणि राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जातो, त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती होती? सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे 382 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. मल्याळम ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे? मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मल्याळम ही भाषा केरळ या राज्याची ती प्रमुख एक राज्यभाषा आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूया. लुणी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? लुणी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळते? तर लुणी ही नदी राजस्थान या राज्यामध्ये ती एक आढळणारी एक महत्त्वपूर्ण नदी आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते? तर विद्यार्थी मित्रांनो, सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 20 मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तर मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती नील क्रांती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? तर कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कर्नाटक राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर पेरांबूर तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उमेशचंद्र बॅनर्जी या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर उस्ताद बिस्मिल्ला खां हे शहीनाई वादक. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 गोल घुमट ही प्रसिद्ध स्थळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? गोल घुमट हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? गोल घुमट. तर गोल घुमट विजापूर कर्नाटक. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध ग्रह या ठिकाणी सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या एका देशामधून वाहते? नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या एका देशामधून वाहते?
तर नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी इजिप्त या देशामधून ती वाहणारी एक प्रमुख नदी आहे. प्रश्न क्रमांक 28. भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? तर विषयांची एकूण संख्या 52 या ठिकाणी समवर्तीमधील विषयांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतामध्ये कोणत्या वर्षी सर्वात प्रथम जिल्हा अधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते? भारतामध्ये सर्वात प्रथम जिल्हा अधिकाऱ्यांचं पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आलं होतं? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे 1772 या वर्षी सर्वात प्रथम जिल्हा अधिकाऱ्यांचं पद हे निर्माण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 30. पोलीस निरीक्षक हे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? पोलीस निरीक्षक हे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? तर ते वर्ग 1 मधलं पद आहे. प्रश्न क्रमांक 31. पाहूयात. धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलं होतं? धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन हे केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 1 आहे खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. राज्यस्तरावर नीती नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? तर राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष मुख्यमंत्री या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? तर पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भूतान या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस असतो. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जयंत नारळीकर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक हवामान दिन 23 मार्च या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? तर उचल्या लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, पायली एक्सप्रेस म्हणून PT उषा यांना प्रामुख्याने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर चुनखडीचं रासायनिक नाव हे कॅल्शियम कार्बोनेट हे चुनखडीचं रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 11 भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रकाशित? भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रकाशित होतात? तर भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र उत्तर प्रदेश या राज्यामध्ये प्रकाशित होतात. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने झाले पाहिजे? एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने झाले पाहिजेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अधिवेशने हे झालेच पाहिजेत. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?
तर विजयवाडा हे शहर कृष्णा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधले पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर ते महाराष्ट्र राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूया. जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर जागतिक टपाल दिवस 9 ऑक्टोबर या ठिकाणी या दिवशी जागतिक टपाल दिवस असतो. प्रश्न क्रमांक 16 स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केलेला कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. सन 1919 मध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1919 मध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मयूर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था यांची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? तर पनामा कालवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर करेक्ट असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाहोरचं अधिवेशन सन 1929चं लाहोर अधिवेशन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूया. भारतामधली एकमेव हिऱ्याची खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पन्ना. तर पन्ना ही हिऱ्याची खाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. दाल हे भारतामधलं एक महत्त्वाचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? दाल आणि उलर. दाल आणि उलर हे सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती महत्त्वाची सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक 22 पाहूया. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? तर कलम 19 ते 22 यांच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? तर राज्यपाल व्हायचं असेल तर किमान वयोमर्यादा 35 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय लोकशाहीचं विकेंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झालेलं आहे? भारतीय लोकशाहीचं विकेंद्रीकरण कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झालेलं आहे? तर ती घटनादुरुस्ती 73 आणि 74वी घटनादुरुस्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भारतामध्ये कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त फणसाचे उत्पादन होते? भारतामध्ये कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त फणसाचे उत्पादन होते? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.